नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सानिकाला पाणी देतो आणि म्हणतो तू आराम कर, मी येतो. त्यावर सानिका विचारते कुठे चाललायस. त्यावर सरकार म्हणतो अगं भुका लागल्यात ना आपल्याला, मग काही आणायला नको. त्यावर सानिका म्हणते मला लई भीती वाटते, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. त्यावर सरकार म्हणतो सानिका काही होणार नाही तुला, अगं इथं कोणीच येणार नाही, आपण सेफ आहे. असं म्हणून सरकार तिथून जातो. सानिका एकटी बसलेली असते. थोड्या वेळात तिला डोळा लागतो आणि ती घाबरून उठते. इकडे तिकडे बघते तर सरकार तिथे नसतो. त्यामुळे ती सरकार सरकार असा आवाज देऊ लागते आणि सरकारला शोधायला लांब जाते. तेवढ्यात सरकार तिथे येऊन तिला म्हणू लागतो इथं काय करतेस. त्यावर सानिका म्हणते मला तुझी काळजी वाटली म्हणून मी इथे आले. त्यावर सरकार म्हणतो मी आहे ना, काहीच होणार नाही आणि आपण इथं सेफ नाही आहे, चल इथून. सरकार तिला तिकडून घेऊन जातो आणि तिला जेवण भरवू लागतो. सानिकाही सरकारला जेवण भरवत असते. ते दोघं एकमेकांकडे बघू लागतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. थोड्या वेळात त्यांचा डोळा लागतो. तेवढ्यात जय त्याची माणसं घेऊन तिथं येतो आणि सानिकाचा हात धरून तिला ओढू लागतो. सानिकाचा हात सरकारच्या हातात असतो आणि सरकार जयला सानिकाला सोड असं म्हणू लागतो. जयची माणसं मात्र सरकारला ओढत असतात आणि मारू लागतात आणि जय सानिकाला तिथून घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पा कमलला म्हणत असतात मी पोलिसात जाऊन येतो, लई वेळ झाला. शक्य तिकडं सगळीकडं हुडकलं, मला वाटलं आत्ता तर येईल सरकार घरी, पण आत्ता पोलिसात जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यावर कमळ म्हणू लागते जावा लवकर, सरकार साहेबरावाच्या हाती सापडण्याआधी पोलिसांच्या हाती लागला तर निदान त्याचा जीव तरी वाचेल. त्यावर आप्पा म्हणू लागतात कमळ, विनयच्या बाबतीत जे झालं ते मी आता परत होऊ देणार नाही. इकडे जय सानिकाला घरी घेऊन येतो तेव्हा पंकजा सानिकाजवळ जाऊन तिच्या कानाखाली लावते आणि म्हणू लागते तू आणि तुझ्या राजानं माझ्या पोराचा जीव घेतलाय, काय बिघडवलं होतं त्याने तुमचं, हा फसवलंस माझ्या सर्वेशला. त्यावर सानिका म्हणू लागते मी नाही फसवलंय कोणालाच. त्यावर पंकजा म्हणू लागते माझ्या पोराशी लग्न ठरलेलं असताना त्या कळशीच्या पोरासंग लफडं करायला लाज नाही वाटली का तुला. त्यावर सानिका म्हणते लफडं नाही, प्रेम केलंय मी त्याच्यावर आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं करते. त्यावर पंकजा म्हणू लागते बघितलं का दादा, तुझ्यासमोर एवढं बोलायची हिंमत करतीया, संपून टाक हिच्या सरकारला, का परत कधी कुणी प्रेमात नाही पडलं पाहिजे. त्यावर सानिका म्हणू लागते नाही, यात सरकारची काय बी चूक नाही आहे, तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर मला द्या. त्यावर पंकजा म्हणू लागते तुला तर मी शिक्षा देणारच आहे, सोडणार नाही, पण त्याला पण सोडणार नाही आहे मी, माझ्या पोराचा जीव घेतलाय तुम्ही, असं म्हणून पंकजा मोठमोठ्याने रडू लागते. त्यावर सानिका म्हणू लागते तुझा पोरगा आहेस जीव घेण्याचा लायकीचा. त्यावर पंकजा पुन्हा एकदा रागावून तिच्या कानाखाली लावते. तेव्हा सानिका साहेबरावांजवळ जाऊन म्हणू लागते पप्पा पप्पा, त्या सर्वेशनं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि ती सांगू लागते मी मुद्दाम नाही केलं हो पप्पा, ते सगळं झटापटीतून झालं माझ्याकडून, सरकारची यात काय बी चूक नाही आहे, तुम्ही प्लीज त्याला काही करू नका. त्यावर पंकजा म्हणू लागते अय, त्या पोराच्या प्रेमात एवढी आंधळी झाली आहे की माझ्या पोरावर तू नाही नाही ते आरोप करतीयस, माझा सर्वेश असं करणं शक्यच नाही आहे. त्यावर सानिका म्हणू लागते नाही पप्पा, मी खरंच सांगते, सर्वेशने माझ्यावर खरंच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे केलं, मी शपथ घेऊन सांगते. आणि ती म्हणू लागते राजाची याच्यात काय बी चूक नाही आहे, खरंच त्याला काहीच करू नका. त्यावर साहेबराव म्हणू लागतात एक शब्द बी बोलू नकोस, आता यापुढे एक शब्द बोललीस तर बघ. आणि साहेबराव सानिकाचा हात धरून तिथून तिला ओढत नेतात आणि तिच्या खोलीत जाऊन तिला म्हणू लागतात आता इथून पुढे या दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही, आणि बाहेर जाऊन सानिकाच्या खोलीच्या दरवाजा बाहेरून लावून घेतात. त्यावर सानिका जोरजोरात दरवाजा वाजवू लागते आणि पप्पा दार उघडा असं म्हणू लागते. पुढे ती सरकारची काही बी चूक नाही, त्याला काही करू नका असं म्हणू लागते. साहेबराव मात्र तिचं काहीच ऐकत नाही आणि तिथून निघून जातात. खाली जाऊन साहेबराव म्हणू लागतात तिला तिच्या खोलीत डांबून आलोय मी आणि जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तिच्या खोलीचा दरवाजा कोणीच उघडायचा नाही. आणि ते सावित्रीकडे बोट दाखवून म्हणू लागतात आणि जर का कोणी तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केला तर मी काय करील ध्यानात ठेवा. इकडे आप्पा घरी येतात. कमल त्यांना विचारू लागते अहो काय झालं, तुम्ही पोलिसात जाणार होतात ना,
तेवढ्यात पोलीस तिथे येऊन म्हणू लागतात, आम्हीच आलोय तुमच्याकडे चौकशी करायची, कुठे तो तुमचा मुलगा. त्यावर कमळ म्हणू लागते, आहो साहेब तेच तर माहीत नाही ना, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे तक्रार द्यायला येणार होतो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, साहेबरावांच्या भाच्याला मारून त्यांच्या मुलीला पळवण्याचा आरोप आहे त्याच्यावर, या केसमध्ये सस्पेक्ट येतो. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. इन्स्पेक्टर म्हणू लागतात, कॉन्स्टेबल जा सगळीकडे बघून या. त्यावर आप्पा म्हणू लागतात, साहेब घरात कोणीच नाही आहे आणि तुम्हासनी पण ठाऊके की सरकारने काहीच केलं नाही, यात त्याला मुद्दाम अडकवलंय. पुढे ते म्हणू लागतात, अहो साहेबरावांच्या पोरीचं आणि त्याचं प्रेम आहे आणि ते दोघंही सुजाने, त्यामुळे प्रेम करणं काही गुन्हा नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आप्पा ही खुनाची केस आहे. प्रेम आणि खून करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि हो, जोपर्यंत ती मुलगी सापडत नाही आणि स्वतःहून गुन्हा कबूल करत नाही तोपर्यंत किडनॅपिंगची केस चालूच राहणार आहे. त्यावर कमळ म्हणू लागते, अहो साहेब त्या पोरीनेच फसवलंय माझ्या लेकराला, त्याची काय बी चूक नाही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणू लागतात, असं तुम्ही म्हणताय, जर तुम्हाला खरंच असं वाटत असतं ना, तुम्ही स्वतःहून कंप्लेंट करायला आले असता. आणि कोण गुन्हेगार आहे हे कोर्ट ठरवेल. आमचं काम आहे त्या दोघांना पकडून कोर्टासमोर हजर करणं. पोलीस कॉन्स्टेबल येऊन सांगू लागतात, सर सगळीकडे पाहिलं कुठेच नाही येतो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, सरकार जर परत घरी आला किंवा त्याने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला लगेच कळवा. आणि जर का तुम्ही असं नाही केलं तर गुन्हेगाराला मदत करण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला सगळ्यांना अटक करू. आणि हो, अतिशहाणपणा करायला जाऊ नका, असं म्हणून ते तिथून निघून जातात. त्यावर कमळ म्हणू लागते, ज्या पोलिसांकडून अपेक्षा होती तेच सरकारला अडकवायला निघाली आणि कुठं असेल माझं लेकरू, असं म्हणून ती रडू लागते. इकडे पंकजा तिच्या खोलीत असताना साहेबराव तिथे येतात. तेव्हा पंकजा विचारू लागते, दादा काही काम होतं का? त्यावर साहेबराव म्हणतात, नाही असंच आलं होतं, झोप तू. त्यावर पंकजा म्हणू लागते, झोप? सर्वेशचा विचार मनातून जातच नाही आहे. आणि ती म्हणू लागते, असं वाटतं का वाईट स्वप्न होतं, आत्ता जाग येईल आणि आत्ता माझा सर्वेश माझ्यासमोर येईल. त्यावर साहेबराव शांत हो, सावर स्वतःला म्हणून पंकजाला पाणी देतात. आणि ते म्हणू लागतात, खरं तर असं काही होईल याच्यावर विश्वास ठेवायला मनच धजावत नाही आहे. साहेबराव पुढे म्हणत असतात, खरं तर सानिका म्हणत होती की सर्वेशने तिच्यावर. त्यावर पंकजा म्हणते, नाही दादा, सर्वेश असं करू शकत नाही, हे तुला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे. ती पुढे म्हणू लागती, अरे दादा माझ्यापेक्षा जास्त लहानपणापासून तुझ्याबरोबर वाढलाय तो, माझ्या बरोबरीनं तुझे बी संस्कार आहे त्याच्यावर. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, खरं तर माझा बी याच्यावर विश्वास बसत नव्हता, पण सानिका ज्या पोटतिडकीने सांगत होती ना, त्याच्यावरून दारूच्या नशेत सर्वेशने. त्यावर पंकजा म्हणू लागते, नाही दादा नाही, दारूच्या नशेत बी सर्वेश असं काही करू शकणार नाही. आणि ती म्हणते, सानिका खोटं बोलते, वय त्या सरकारची चामडी वाचवण्यासाठी ती हे सगळं करते, प्रेमात आंधळी झाली आहे ती. इकडे सरकार बेशुद्ध झालेला असतो. साहेबरावाची माणसं त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, शेवटी ते त्याच्या तोंडावरती पाणी मारतात. तेव्हा सरकार सानिका सानिका म्हणून आवाज देऊ लागतो. त्यामुळे ती माणसं अजूनच सरकारला मारू लागतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया